रेसिपी सविता लबडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी इथे तोंडले घेतलेले आहेत। हे तोंडले भरून करायचे आहेत, म्हणजे अख्खे तोंडले आपण जसं वांग भरून बनवतो तसंच हे तोंडले भरून मी बनवणार आहे मसाल्याचे चटकदार। तर इथे मी हे धुवून चांगले स्वच्छ हे बघा असे 4 फोडी केलेले आहेत वांग्यासारख्या। तर त्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे। इथं मी 2 चमचे खोबरं, आलं आणि लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला मसाला मिक्स करायचा आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा पण नाही थोडंच घेतलेलं आहे कारण तिखट जास्त आहे ते। कांदा मसाला, थोडासा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 मोठा चमचा संडे मसाला। तर हे सर्व आपल्याला मिक्स करायचे। चवीनुसार मीठ। आता हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचे। तर आता इथे ह्या तोंडल्यामध्ये असा मसाला भरून घ्यायचा आहे। सर्व तोंडल्यांमध्ये असं छान मसाला भरून घ्यायचा आहे। हे असे सर्व भरून घेतलेले आहेत तोंडले। आता आपण याला घेणार आहे। तर इथे आपली कढई तापलेली आहे, याच्यामध्ये तेल घ्यायचे आणि कांदा परतून घ्यायचा आहे। आपल्याला कांदा घालून छान बनवायचा आहे, म्हणून मी थोडासा कांदा घातलेला आहे। छान असा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे हा कांदा। भाजी मंडईमध्ये असे छान कवळे किंवा मोठे मोठे जर भेटले तर आपण असे भरून तोंडल्याची भाजी बनवता येते, आणि कवळे जर भेटले तर कांदा कापून असे बारके फोडीचे तोंडले कापायचे आणि छान असे वाफेवरच करायची। ती सुद्धा भाजी खूप छान लागते आणि ही सुद्धा भाजी खूप छान लागते वांग्याच्या भरितासारखी। तर इथे आपला कांदा परतून झालेला आहे। आता त्यामध्ये 2-3 कढीपत्त्याचे पानं, जिरे, मोहरी ह्याचा छान असा तडका घ्यायचा आहे। तर इथे हे थोडासा मसाला उरलेला होता, हा सुद्धा आपण छान परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आता आपल्याला हे तोंडले जे आहेत ते टाकून घ्यायचे। थोडीशी आपण हळद टाकणार आहे त्याच्यामध्ये। आता हे तोंड टाकून घ्यायचे। आता गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा आहे। आता यामध्ये फक्त अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर हे बघा एवढा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, एकदम छोटा ग्लास आहे। तर मी हा एवढाच ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे। अगदी वाफेवर शिजवायचं आहे आपल्याला हे तोंडल्याची भाजी। आता याचं गॅस बारीक करून घ्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचं। आता 10 मिनिटं आपण वाट बघूया शिजण्याची। गॅस बारीक ठेवलेला आहे मी। हे बघा आपली तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण ही काढून घेणार आहे।